कसा तो त्याचा आता थोडा ढिला आहे ना. अरे पण थंडगार पाणी कुठे आहे फ्रीज मधलं? त्याचं काय आहे ना, ही हॉस्टेलची खोली. आता मी इकडे फ्रीज कसा ठेवणार? फ्रीज आपल्या ब्लॉकवर. अरे पण तू इथे काय राहतो? तर आपण तिथे ब्लॉकवर जाऊया. चल. हा थांब ना, आत्ताच तू समर्थ केलाय, त्याला जरा ब्लॉक पुसून ठेवू दे, मग आपण जाऊ. ठीक आहे ठीक आहे. पण छोट्या, तुला मी आत्ताच सांगून ठेवते हा, त्या ब्लॉकवर आपण राहायला गेल्यावर तुझ्या माझ्या व्यतिरिक्त तिसरा मुलगा तिथे कोणीही नकोय. हा तिथे फक्त तू आणि मी. आणि तिसरा जो नोकर आहे ना, तो फक्त चालेल ना? काय नोकर चालेल? चालेल चालेल, नोकर चालेल. हा हा ना, म्या की नाही नोकर की हो. अहो मी या साहेबांचा नोकर आहे. घ्या पाणी घ्या. गटा गटा प्या, थंडगार आहे बघा. अहो बायका, हे साहेब बाहेर गेलं की म्या तुमच्या शिवीला हाजीर. राख्या. अरे केवढा मोठा आवडतोस? गुटमाळे आम्ही. आणि हा राख्या कोण? राख्या राख्या म्हणजे गुराखी. अहो यांच्या बापाची गुरं राखायचा, तेव्हापासून शॉर्टकट म्हणतात राख्या. हो गुड गुड हा. बाई साहेब, म्या तुम्हाला आवडलं ना? ते तुला मी तुझं काम बघून सांगेन हा. काम म्हणजे एकदम लय बेस्ट आहे बघा. काय बी सांगा, अगदी हसत करीन. काय साहेब? राख्या, तू फक्त बाहेरची कामं करायचीस आणि नेहमी बाहेर उभं राहायचं ब्लॉकच्या आरतीच्या. मग बाई साहेबांची आतली कामं कोण करणार? म्हणजे आपली कामं कोण करणार? म्हणजे कपडे कोण धुणार? लादी कोण पुसणार? बाई साहेब, मी तुमची घासणं, पुसणं, चोरणं, अरे बरोबरच आहे. आहेच मग तुझ्या व्यतिरिक्त. तुझा बाप नाही माझा. त्यापेक्षा आपण एखादी मोलकरी देऊया का? मोलकरी? नको. मोलकरी? अहो मोलकरी लय बेकार. अहो पगार वाढून मागत्यात, पोरासनी ठेवलेलं दूध स्वतः पित्यात. म्या मात्र तुमच्या दुधाला हात लावणार नाही बघा. या मोलकरीच्या शब्द सुंदराला जाऊन बसल्या, त्याहून त्या चिकण्या आणि सुंदर असल्या तर यांच्या वाणी राख्या रागावू नका साहेब. म्या तुमची यांची भांडी घासन, कपडे धुवून देईन, दुधाला हात लावणार नाही. तुमच्या दोघांच्या पक्षालाही हात लावणार नाही बघा. तेव्हा काय साहेब, या गणितात दया करा आणि तुमच्या चरणाची सेवा करण्याची संधी द्या बघा. पाय किती मुलायम आहे. छोट्या, राहू दे ना ह्याला. गरीब आहे बिचारा रे. गरीब बिचारा? बाई साहेब, 2 बायका आणि 1 मुलं आहे बघा. नाही नाही, 1 बायको आणि 2 मुलं आहेत बघा. छोटू, हा नोकर पीठ. पीठ? हा पीठ. पुन्हा काय नको. देवी, आजकालचे नोकर वात्रट म्हणजे स्वतःला राकेश रोशन समजून मालकीने बरोबर बोल्या लागतात. मला की नाही पोल्या लय चांगले लागतंय का? म्हणजे पोल्या लाटायला सुरुवात. माझ्या मागे जरा भरपूर लागलेत ना. तुमच्या मागे ना लागणारच की हो. अहो तुम्ही किती सुंदर गोऱ्या गुमट्या आहेसा. आमच्या गावच्या त्या सुंदर सातारकर पेक्षा बी लई जकास. तुमच्या समोर हा छोटू म्हणजे की जाडकी पत्ती. काय नाही विंचू चावला. तुझे वडील येणार आहेत का रे? नाही म्हणजे त्यांची परवानगी घेतलेली बारी. पण तू त्याची पर्वा कशाला करते? माझ्या वडिलांनी जरी आपल्या लग्नाला परवानगी दिली नाही ना, तरी सरळ कोर्टात जाऊन लग्न करू आणि मग मी माझ्या राणीला घेऊन त्यांच्या समोर जाईन आणि म्हणे, बाप्पा बाप्पा काय म्हणता, बाप्पा बाप्पा काय म्हणता, बाप्पा बाप्पा काय म्हणता, बाप्पा बाप्पा बाप्पा
शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने मेरी तुम्हें टाइम पे बुलाया है। चिमक्याची चोळी बाय रंगन फुलवले, चिमक्याची चोळी बाय रंगन फुलवले, तुझी माझी आमली जोडी कसं करी बाय, कसं करी बाय, कसं करी बाय, कसं करी बाय, नामाची जोडी मधला लागेल किंवा बोलणारी बोलशील का मधला, बोलणारी बोलशील का मधला. आता आता काय झालं एवढं घाबरायला? हो माझे बाबा येतात अभंग म्हणत. आता गाण्याचा आवाज आमचा तुझ्या बाबांचा होता. अहो. अरे मला वाटतं कोणतरी भिकारीच गाताय. तू बाबा आता नाती अरे पण एवढं काय घाबरतोय तुझ्या बाबांना? तसा प्रश्न नाही ग, म्हणजे इतकं बघितलं ना ते खवळायला नको म्हणून. जा तू आज जा, आज जा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, बोल. त्या नोकरापासून जरा 4 हात लांबच राहा. म्हणजे कसं आपण आपल्या मालकिणीच्या तोडत राहिलेलं बरं. तो जवळ जर आला ना एक कानाखाली पेटवून दे. जा जा जा, आज जा. हा बाईसाहेब बोलायला लाटायचे नव लाट घेऊन आलो बघा. चला पीठ मळून टेन्शन नाही बाबा. बोल देवा बोल दर्शन देण्याची नाही, बोल देवा बोल दर्शन देण्याची नाही. 16 नाही तुझ्या खुशीची, बोल देवा बोल दर्शन देण्याची नाही, बोल देवा बोल दर्शन देण्याची नाही. गधाड्या मला म्हटलं कोणाला? मला वाटलं पांडुरंगाला. उभा करून ठेवीन. एवढा मोठा तुझा बा, त्या करून पांडुरंगाचा परमभक्त असं असता तू अजून माझ्या पाया पडला नाही. अरे चुकलो बाबा, हे काय मी तुमच्या पाया पडतो. उठ उठ उठ. अरे चुकायचं तू हे. बरं तुझं कॉलेज काय म्हणताय? कॉलेज ना एकदम मस्त. म्हणजे या वर्षी सगळ्या रूम्स ना ऑइल पेंट मारायला घेतलाय. डांबर मारायला घ्यायला लागेल. अरे कॉलेज कसं म्हणजे अभ्यास कसा त्याला विचारला मी. अभ्यास अभ्यास एकदम फर्स्ट क्लास. म्हणजे बाबा तुम्हाला सांगतो या वर्षी मी फर्स्ट क्लास मिळविणारच. मिळविणारच कोंबडी पकडण्या एवढं सोपं आहे का ते? मी बघ फर्स्ट क्लासने पास झालो होतो. पण बाबा ते गोळे मास्तर म्हणत होते तुम्ही कॉपी करायच्यात म्हणून. गोळ्यांना काय माहित? तेच मी म्हणतो त्या गोळ्यांना काय माहित. मलाही त्यांचा फार राग आला होता. धडधडीत विचारलं की नाही त्याच्या तोंडावर. नाही नाही मोठे डोळे बघून विचारावं वाटलं नाही. पण बाबा दुसऱ्या दिवशी त्यांची मुलगी मला कॉलेजात भेटली. मी तिला सरळ विचारलं तुझे गोळे चांगले नाहीत? म्हणजे तुझे बाबा गोळे चांगले नाहीत. ठीक आहे खूप अभ्यास करा मोठे व्हा. काहीतरी संतांनी म्हटलंच आहे विद्या आहे जननी विद्या आहे नात्री विद्येचे होई मोठा तोची खरा राजा. वा 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 बाबा तुमच्या या चालीच्या कल्पनेबाबत ना मला तुमच्या तोंडवर कौतुक करावं वाटतं. म्हणजे भक्ती गीतांना डिस्को चाली. अरे त्याचं काय आहे ही माझी मर्मभेदी आयडिया. भक्ती गीताना असं उठते हिंदी पिक्चरच्या गाण्यांच्या चाली लावल्या ना की ऐकायला खूप छान वाटतं. हा हा श्रवण मधुर. बघा शंकर देवा चंद्रबाई तुझ्या शंकर देवा ही कोण? ही ना. आणि काय झालं का? अहो आतमध्ये एवढा मोठा उंदीर माझ्या पायावरून गेला. जाऊ दे कळला नाही ना. मी पाहू का? गेला तो बिळात. जाऊ
दे. शेवटी जात उंदरा बियातच जायची. पण काय रे सोंडे ही मग कोण? ही ना मोलकरी. ही कुठे मोलकरी? वय ही मोलकरीन म्या मोलकर. खोट्या अजून मला विश्वास नाही. खरंच ही मोलकरीण आहे? हो. इतकी सुंदर. हो. तुझी आई वारली तेव्हा इतकी सुंदर मोलकरी मला का नाही रे? चिंताळू नकोस, इथं उंदीर येणार नाही. आणि काय ग सटवे चुकलो काय ग म्हशी वळवळ का करशील? इतकी गोडी झाली तरी अजून अक्कल कमी आहे. सटवी म्हणजे सटकायचं. खबरदार कुठे चालली? इकडे ये. तू इथं मोलकर म्हणून आलीस ना? छोटी सी बात है. छोट्या तू हिला मोलकरीण म्हणून केव्हापासून ठेवून घेतलीस? नाही अजून ठेवली नाही पण ठेवणार आहे. मूर्ख, अजून ठेवली नाही? माझा मुलगा सोबत नाही. मी तेच म्हणणार होतो. नोकरानं मालकासमोर ही काढून बोलू नये. नोकर माणसानं घरातील सगळी कामं झाल्यावर देवासमोर देवगीत म्हणत बसावी. तुला उदाहरणार्थ सांगतो मी. देवा दिगंबरा रे मला पाहिजे देवा. डिस्को नकोय सांगून ठेवतो आधी. छोट्या आता मुळात हात घालू. तर तू अजून हिला मोलकरी म्हणून ठेवून घेतली नाहीस. नाही फार मोठी चूक केली. फार मोठी चूक केलीस. ती मी सुधरवतो. हिला मी ठेवून घेतो. अगं तुझ्यासारख्या सुंदरीनं मरायचं. बरं तुझं नाव काय? माझं नाव श्रीदेवी. अरे तिच्या तरी मी म्हणत होतो केव्हा तरी श्रीदेवीचा पाहायचा. काय सिनेमा? हो पण बाबा ती श्रीदेवी ही नव्हे. म्हणून काय झालं? तिला आणि हिला काय वेगळं आहे? तेव्हा तिला मी ठेवून देतो. देवी माझी मोलकरी. अजून कुठं लावलंय? बिल कशाला पाहिजे? किल्ल्या कुणी ठेवल्या? तुझ्या सारखीनं शेण सरवायचं. तुझ्या सारखीनं लाद्या पुसायच्या. त्या सुद्धा टर्किश टॉवेलनं. जरूर जरूर तू पिठात नको. इतक्या सुंदर खोक्याचं इतक्या सुंदर डोक्याचं खोकं करून घेऊ नको. अगं तुला माझ्याजवळ काही कमी पडणार नाही तरी तुला इथे ठेवतच कोण. आपण सरळ माझ्या गावी निघून जाऊ. तिथे माझी फार मोठी वाडी आहे. झाडं आहेत, माडं आहेत, कलमा आहे. कलमाचा आंबा हा एवढा मोठा गव्हाच्या पोट्यासारखे, पडवळ दांड्यासारखे. ओ बाबा पण हे सगळं हिला का सांगताय? हिला का सांगतो म्हणजे हिला माझ्या कामाची माहिती करून द्यायला नको. म्हणजे माझा हा कसा आहे काय गाव, माझा तो कसा आहे स्वभाव, माझी ती कशी आहे काय वाडी, माझी ही कशी आहे आता काय झाडी,